भाजप नेते विनोद तावडे यांची राज्यसभेवर एंट्री झाली आहे. एबीव्हीपी ते राष्ट्रीय सरचिटणीस असा थक्क करणारा राजकीय प्रवास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पुन्हा एकदा संसदीय राजकारणात सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याची मोठी संधी मिळालेली आहे. 2014 मध्ये राज्याचे महत्वपूर्ण शिक्षण मंत्रीपद सांभाळल्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र आता राज्यसभेवर वर्णी लागल्याने तावडे यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुरू झाला. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत 1995 मध्ये त्यांच्याकडे पहिल्यांदा महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर त्यांनी 1999 पर्यंत काम पाहिले. त्यानंतर पुन्हा 2002 ते 2011 या प्रदीर्घ काळात त्यांनी या पदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली होती. विशेष म्हणजे अवघ्या 36व्या वर्षी 1999 मध्ये त्यांनी भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची सुद्धा सूत्रे हाती घेतली. इतक्या तरुण वयात हे महत्त्वाचे पद भूषवणारे ते पहिलेच नेते ठरले होते, जो त्यांच्या राजकीय वाटचालीतील एक मोठा विक्रम मानला जातोय. 2014च्या विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण तसेच मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मंत्रिपदाच्या काळात त्यांना एका वादाला सामोरे जावे लागले. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तावडे यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती बोगस असल्याचा आरोप केला होता आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडीनंतर जून 2019 मध्ये त्यांना शालेय शिक्षण मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. या राजकीय उलथापालथीनंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काही काळ ते संसदीय राजकारणापासून बाजूला गेल्याचे चित्र होते. परंतु कोरोनाच्या संकटाच्या काळात पक्षश्रेष्ठींनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी दिली. अवघ्या एका वर्षात म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांना बढती देऊन पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले. आता याच प्रवासात त्यांच्या कारकिर्दीवर राज्यसभा खासदारकीची नवी मोहर उमटली आहे. काय वाटतं आपल्याला, विनोद तावडे यांना संधी देऊन त्यांच्यासोबत न्याय झाला आहे का?